दोघांना आपल्या सुप्रीमो संदर्भात बोलायचं आहे। त्यावेळेस पहिला सुप्रीमो चषक आम्ही सुरुवात करण्यासाठी आमचे विचार विनिमय सुरू झाला। त्यावेळेस माझे विभाग प्रमुख अनिल परब होते आणि मी त्यांच्या हाताखाली काम करत होतो। मी त्यांच्यासमोर एक संकल्पना मांडली की आपल्या बाळासाहेबांच्या नावाने, अर्थातच बाळासाहेबांना सर्व जग सुप्रीमो म्हणते, ते सुप्रीमो नावाने आपण एक स्पर्धा भरवायची। आणि ही संकल्पना मी जेव्हा परब साहेबांनी सांगितली त्यावेळेस त्यांनी ती उचलून धरून आज आपण त्याचं 7व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण हे दोघंही या विभागाचे मी सुद्धा विभाग प्रमुख आहेत आणि परब साहेब विभाग प्रमुख आहेत, परंतु दोघंही मिळून आम्ही हा कार्यक्रम पुढे नेत आहोत। आज बराच वेळ आहे, आमचे खास प्रमुख पाहुणे आहेत, त्यांना एअरपोर्टला जायचं असल्याकारणाने मी माझं भाषण संपवून माझे ज्येष्ठ सहकारी अनिल परब साहेब यांना जास्त संधी देण्याचा प्रयत्न करीन, कारण आत्ताच त्यांना विधानसभेमध्ये शिवसेनेचे गटनेतेपद मिळाले आहे 2 दिवसापूर्वी। त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाल्या कारणाने आणि सुप्रीमोबद्दल माझ्याहीपेक्षा त्यांना जास्त माहिती असल्याकारणाने आणि त्यांनी इतकी वर्ष काम पाहिल्या कारणाने माझ्यापेक्षा ते चांगले बोलतील, म्हणून मी त्यांना विनंती करतो की आज सुप्रीमो संदर्भात आपले विचार व्यक्त करावे। शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना माझा जो संघ होता त्या संघातली प्रमुख शिलेदार संजय पोतनीस हे होते आणि नेहमी एखादी गोष्ट आम्ही ज्या वेळेला संकल्पना म्हणून बघायचो ज्यावेळेला संजय पोतनीसांनी मला सांगितलं की शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एक जबरदस्त स्पर्धा मुंबईत घेऊया आणि शिवसेना प्रमुख म्हणून म्हणजे सुप्रीमो आणि म्हणून सुप्रीमो या नावाने ज्यावेळेला आम्ही ही स्पर्धा सुरू केली त्यावेळेला आम्हाला असं वाटलं नव्हतं की ही स्पर्धा देशभरात अशा वेगळ्या प्रकारचा एक थरार निर्माण करेल आणि बघता बघता आम्ही आता 7व्या वर्षात आलोय। आमचं दोघांचंही भाग्य हे आहे की शिवसेना प्रमुख स्वतः ही स्पर्धा अतिशय जवळनं बघायचे, म्हणजे स्पर्धेला जरी ते आले नाही तरी माझ्याकडनं संजय पोतनीसांकडनं या स्पर्धेची सगळी माहिती ते स्वतः घ्यायचे। एक स्पर्धा तर आम्ही फक्त शिवसेना प्रमुखांसाठी त्यांनी बघायला येतो असं कबूल केल्यामुळे आम्ही ती स्पर्धा कलिनावरून बँड्रा MIG ला आणली आणि त्या दिवशी काही कारणास्तव शिवसेना प्रमुख येऊ शकले नाही, परंतु त्या ज्या काय तो आमचा स्थलांतराचा कालावधी होता किंवा त्या काळामध्ये एक पृथ्वी शहा सारखा एक प्लेयर आम्हाला सापडला। आज तो प्लेयर आज देशामध्ये अतिशय चांगलं नाव कमवतोय, परंतु शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद असलेली ही स्पर्धा बघता बघता 7व्या वर्षात आली आहे आणि आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवासेनेचे नेते आदित्यजी ठाकरे या स्पर्धेवरती भरभरून प्रेम करतात। या देशातील कानाकोपऱ्यातनं मोठे मोठे जे संघ आहेत ते येतात आणि आपलं जे काय कौशल्य ते इथे दाखवतात। सुप्रीमो हा एक ब्रँड तयार झालेला आहे। टेनिस विश्वामध्ये ब्रँड स्वतःचं निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाही। मी जरी या स्पर्धेचा प्रमुख असलो तरी ही स्पर्धा सर्वस्वी संजय पोतनीस यांची संकल्पना, संजय पोतनीस यांचे परिश्रम, संजय पोतनीस यांची मेहनत याच्यामुळे एवढ्या मोठ्या नावारूपाला आलेली आहे। मी एक निमित्त आहे, परंतु एखादा संघ क्रिकेटच्या मैदानात जसा खेळतो तसाच आमचा संघ देखील राजकारणात शिवसेनेच्या वतीने खेळत असतो आणि मला माझ्या संघाचा फार अभिमान आहे की संजय पोतनीसांसारखे खेळाडू या सगळ्या याच्यातनं तयार झालेले आहेत। आणखीन एक अतिशय चांगली गोष्ट आहे, आज आपल्यामध्ये जे मान्यवर आहेत, धनराज पिल्ले असतील, सुनील शेट्टी असतील, बाकीचे लालचंद राजपूत सारखे दिग्गज सगळे या स्पर्धेला येतात, परंतु या स्पर्धेला सुरुवातीपासून माननीय संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, PV शेट्टी, आणखीन धनराज पिल्ले हे आमचे 4 स्तंभ आहेत। या 4 स्तंभांच्या ह्या जोरावरती ही स्पर्धा उभी राहिली। आम्हाला असं वाटलं नव्हतं की क्रिकेट विश्वाला एवढं मोठं महत्त्व मिळेल, परंतु ह्या 4 जणांनी आमच्या पाठीशी जी काही ताकद उभी केली त्या ताकदीच्या जोरावरती आज सुप्रीमोचा झेंडा देशभरात फडफडतोय आणि मी पुन्हा एकदा या सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो आणि सुप्रीमो चषकाच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलात,
सुप्रीमोचा हा जो काय ध्वज आहे हा असाच टेनिस विश्वात सतत फडकत राहो अशी प्रार्थना करतो आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत करूया श्री सुनील शेट्टी सरांचं. Sunil Shetty sir is a famous film actor, producer and entrepreneur, and he is the captain of Mumbai Heroes cricket team in the Celebrity Cricket League. He has done more than 110 films and have been acclaimed with many film awards. Give a big round of applause to Mr. Sunil Shetty. पुढे मी या मंचावरती पाचारण करेल भारतीय संघाचं हॉकी या क्षेत्रात प्रतिनिधित्व ज्यांनी केलं आणि ज्यांच्या हेअरस्टाईलसाठी त्यांची वेगळी एक ओळख आहे. श्री धनराज पिल्ले सर, पद्मश्री धनराज पिल्ले सर इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं सुद्धा इथे स्वागत करूया. सरांवरती आम्हाला गर्व आहे, कारण ते सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीतच जन्म घेतलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि सुप्रीमो चषकासाठी सदैव ते तत्पर असतात की त्यांच्याकडून काय मूलभूत सुविधा उपलब्ध करू शकतो आपण. त्याच पुढे अजूनही आपल्यासोबत काही व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण स्वागत करूया. भारतीय संघाचा एक अविभाज्य घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, अर्थात सुनील गावस्कर नंतर जर चांगला कोणी ओपनिंग बॅट्समन असेल तर त्यांची ओळख सदैव होते, असे लालचंद राजपूत सर इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्याने त्यांचं आपण इथे स्वागत करूया. T20 चषकाचे भारताचे ते मॅनेजर म्हणून काम पाहत होते आणि सध्या ते अफगाणिस्तान टीमचं प्रतिनिधित्व करतायत कोच म्हणून. आणि आता तुम्ही अफगाणिस्तान टीमचे जे चढती कमान पाहताय ते त्यांच्याच अंतर्गत पार पडतंय. जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी. मी पोतनी सरांना आणि फरब सरांना विनंती करेन की आपण हा जो चषक इथे पाहताय, ह्या चषकाची जी सुरुवात इथे आपण करत आहोत, तो आपण सर्वांच्याच साथीने इथे पुढे येऊन आपण हे चषक सर्वांपर्यंत पोहोचवायचे की या वर्षीचा चषक किती सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैं सभी डिग्निटरी से रिक्वेस्ट करूंगा कि आपके शुभ हाथों पे ये
मी मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचंय. प्लीज बी सीटेड सर. मी येस, आपण ही सुंदरशी ट्रॉफी, सुंदरसं सुप्रीमो चषक इथे पाहत आहोत. नक्की सगळ्यांना उत्सुकता असणार आहे यंदा कोणती टीम हा चषक जिंकणार आहे आणि नक्की कोणत्या राज्यात हा चषक जाणार आहे. पण जे मान्यवर आपल्याला इथे लाभलेले आहेत, मी त्यांना विनंती करेन की आपले शुभाशीर्वाद अर्थात बेस्ट विशेस या सुप्रीमो ट्रॉफीसाठी द्यावे. मैं सुनील सर से रिक्वेस्ट करूंगा प्लीज सर, आप बेस्ट विशेस इस सुप्रीमो ट्रॉफी के बारे में थे प्लीज. अरे मराठी बोलतो मी, पण हा स्टेजवर येऊन घाबरतो मी. असं बोलताना अटकणार ते झालं ना, एव्ही बरोबर झालं ना, ढू 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 म्हणून असंच. तर बस यही कहना चाहूँगा कि बहुत ही पॉपुलर स्पोर्ट तो है ही, लेकिन ये सुप्रीमो ट्रॉफी भी बहुत ही पॉपुलर होते जा रहा है. इस साल हमारी भी एक टीम है जो एक गेम खेलेगी. और पोटनिस सर के बारे में ये जरूर कहूँगा, संजय जी के बारे में, कि जब हम लोग नेट्स पे जाते हैं सुबह, तो बाजू के नेट्स में ही हमारा नेट्स होता है और 2-2 घंटे लगातार खेलते रहते, 2-3 घंटे खेलते रहते हो. और कभी कभी फटके भी ऐसे मारते हैं कि हमको आजू बाजू के नेट से हटना भी पड़ता है. लेकिन द व्हेरी बेस्ट टू यू अनिल जी, तुम्हाला पोटनी साहेब, तुम्हाला आणि आमचाच एक टीम राहणार ह्या टाइम. एक्झिबिशन खेळणार आम्ही आणि ट्रॉफी तर भेटणार नाही, पण एक एंटरटेनिंग दिवसभर तर एंटरटेन राहणार आम्ही. थँक्यू अँड धनराज भाई, थँक्यू व्हेरी मच. दोन्ही दिग्गजच आहे, लालचंद राठोड जी. हां, अच्छा, ट्रॉफी पण आहे आमच्यासाठी, तर चालेल. चला मग थँक्यू अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. नाही सर, नक्की तेच सांगणार होतो की ही ट्रॉफी जरी नसली तरी दुसरी ट्रॉफी तुमच्या हातात नक्कीच असणार आहे. त्यामुळे नेट्समध्ये जी फटकेबाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळते आपल्याला, तशी तुमच्या टीमकडनं यंदा अपेक्षा असणार आहे. किती सुंदरशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळो. तर आता मी धनराज पिल्ले सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्दात आपल्या बेस्ट विशेस द्याव्यात सुप्रीमोसाठी. सन्माननीय अनिल परब साहेब, सन्माननीय संजय पोतनी साहेब, बॉलीवुड स्टार जिनको देखकर हम भी बड़े हुए हैं, सुनील शेट्टी अन्ना, लालचंद राजपूत साहब के बारे में इतना ही कहूँगा कि जब मैं बम्बई में आया तो तभी इनका बहुत बड़ा नाम था क्रिकेट के फील्ड में, और उनके साथ में डाइस शेयर कर रहा हूँ. तो आई एम वेरी ऑनर्ड एंड लकी टू शेयर द डाइस विद अन्ना, लालचंद राजपूत सर, पत्नी साहब, अनिल सर, और सामने जो सभी क्रिकेट स्पोर्ट्स लवर्स बैठे हैं. मैं सिर्फ एक बात ज़रूर कहना चाहूँगा, पिछले 7-8 साल से मैं इस सुप्रीमो कप के साथ जुड़ा हूँ. पोतनी साहब का जितना योगदान है ये क्रिकेट के लिए मुंबई के अंदर या महाराष्ट्र के अंदर, मुझे नहीं लगता है कि ऐसा कोई एक नेता, पॉलिटिशियन जो स्पोर्ट्स को इतना प्यार करता हो. पोतनी साहब ने, अनिल साहब ने सिर्फ और सिर्फ क्रिकेट को ही प्यार नहीं किया. मुझे लगता है कि हर वो डिसिप्लिन, चाहे वो कबड्डी हो, चाहे बैडमिंटन हो, चाहे टेबल टेनिस हो, क्योंकि मुझे जब मैं एयर इंडिया में एज ए जॉइंट सेक्रेटरी काम करने लगा एज स्पोर्ट्स, तो मुझे पता चला कि कुछ बच्चे सर ने और अनिल साहब ने अडॉप्ट किया हुआ बच्चे हमारे एयर इंडिया में स्कॉलरशिप में हैं. तभी जब पता चलता है कि ये बच्चों को पोतनी साहब ने अडॉप्ट किया है और वो बच्चे आज हमारे लिए, महाराष्ट्र के लिए, देश के लिए रिप्रेजेंट कर रहे हैं. तो मैं सिर्फ इतना कहूँगा, ये सुप्रीमो कप हम सभी जानते हैं कि आदरणीय बाला साहब ठाकरे सर को हम हिंदुस्तान सुप्रीमो के नाम से जानते थे. और मुझे बहुत गर्व है कि मैं पिछले 30 साल से बम्बई में रहता हूँ, और यही कहूँगा कि ये टूर्नामेंट सालों साल चलता रहे. पोतनी साहब, आपके छत्र छाया में, अनिल साहब के छत्र छाया में, ताकि आने वाले समय में हमारे देश के लिए, हमारे महाराष्ट्र का
नाम ऊंचा हो, क्योंकि हिंदुस्तान से सभी खिलाड़ी यहाँ पर आते हैं। और अन्ना का जितना कहें उतना कम है, जितना तारीफ करें उतना तारीफ कम है, क्योंकि अन्ना सिर्फ और सिर्फ क्रिकेट को ही प्यार नहीं करते। फर्स्ट हॉकी इंडिया लीग जब हमारा हुआ था, वर्ल्ड हॉकी लीग जब हुआ था, तो अन्ना वॉज द फर्स्ट पर्सन इंडियन हॉकी फेडरेशन से बात करके वो हॉकी लीग स्टार्ट किए थे। अन्ना, थैंक यू सो मच फॉर दैट। और उसकी वजह से आज हिंदुस्तान का हॉकी, आज हम लोग हॉकी इंडिया लीग पिछले 5 साल से कर रहे हैं ना। थैंक यू। मैं सभी लोगों से गुजारिश करूंगा कि एयर इंडिया के कलीना ग्राउंड पे आप सभी लोग आए और नहीं बोले तो भी एक 10-15 हज़ार क्राउड रोज वहाँ पर देखने को मिलता और मॅचेस का मजा ले। थँक यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट। नक्कीच पिल्ले सरांनी जे आपल्याला सांगितलं त्या गोष्टी की बऱ्याचशा गोष्टींची घडामोडी होत असतात आणि त्यामुळे आपण पुढे कुठेतरी प्रवास करत असतो, पण जर बोलताना जी अडखळपणा जो होतोय ना तो एखाद्या खेळाडूकडनं पाहायला मिळतो। हे जर त्यांच्या हातात स्टिक दिली असती तर आतापर्यंत 4 ते 5 गोल त्यांनी नक्कीच केले असते। नक्कीच त्यांनी ते गोल केले असते। तर आता मी लालचंद राजपूत सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं। माननीय संजय पोटनी सर, अनिल परब सर, अण्णा शेट्टी जे सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनराज पिल्ले, धनराजजी जे माझ्याबद्दल बोललं आहे ते काही नाही। मी जेव्हा क्रिकेट खेळायचो आणि जेव्हा तो हॉकी खेळायला लागला महिंद्रामध्ये, ते मी त्याच्या मॅचेस जाऊन बघायचो आपला हॉकी असोसिएशन मार्केटच्या बाजूला, आणि मला नेहमी सांगायचं की हा एक प्लेयर आहे जो की इंडियाचं नाव खूप पुढे आणेल। आणि बघता बघता तो इंडियाचा कॅप्टन झाला, पद्मश्री झाला, पण जे त्याला रिस्पेक्ट मिळायला पाहिजे होता तो अजून त्याला मिळाला नाही आहे। का की तो हॉकीसाठी एवढा मेहनत करतोय, असोसिएशनसाठी तो लढत होता, आणि जसा आपला BCCI तसा हॉकी असोसिएशन एवढी काही चांगली नव्हती। आता थोडीशी सुधार आली आहे का की त्याला मला स्पॉन्सरशिप मिळतात, पण मी बघितलं ते लोक कसे दिवस काढवते, पण त्यांनी कधीही पैशासाठी नाही पण देशासाठी खेळलेत, आणि असे प्लेयर मला असं वाटतं की खूप महत्त्वाचे आहेत। आणि मला खूप गर्व वाटतं की मी आज त्याच्याबरोबर इकडे बसलो आहे। जसा हा चषक नेहमीच आपण म्हणतो की टेनिस बॉल क्रिकेट खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे। मी पोटनी सरांना आणि अनिल परब सरांना सांगेन की हे टुर्नामेंट तुम्ही परत रिवाईव्ह केलं आहे। हा रिवाईव्ह केला म्हणून खूपसे क्रिकेटर्स टेनिस बॉल खेळूनच वरती आले। पूर्वी मुंबईची टीम खूप स्ट्रॉंग असायची का की आम्ही सगळं टेनिस बॉल खेळून आलो। क्रिकेटर आहे तो टेनिस बॉल मध्येच मिळतो, आणि तो चालू क्रिकेटर मग इंडियाला चांगला खेळतोय। आणि दोन्ही पण तुम्ही बघत असेल की तो पण एक स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटर आहे। जेवढे पण चांगले क्रिकेट आले ते असे स्ट्रीट स्मार्ट क्रिकेट आले। तर मी तर म्हणेल की हे खूप चांगली गोष्ट झाली की आपण टेनिस बॉल रिवाईव्ह केला आहे। पण एकच गोष्ट आहे की मी पोटनी सरांना खूप वर्षापासून ओळखतो, ती क्रिकेटर लोकांसाठी पण खूप मदत करतात। आता आपण नाव ऐकतात की पृथ्वी शा आता मुंबईला खेळला खूप चांगलं, ते मला 6 वर्षापासून माझे मागे लागले होते। जेव्हा मी सेक्रेटरी होतो मुंबई क्रिकेट असोसिएशन, ते म्हणत होते की एक लहान मुलगा आहे 12-13 वर्षात, तुम्ही त्याला येऊन बघा की खूप चांगला प्लेअर आहे। मग तो मुंबईचा अंडर 14ला खेळायला लागला, अंडर 16ला, पण ते सतत त्याच्या मागे लागले होते की तो प्रॅक्टिसला यायला पाहिजे, मिस नाही करायला पाहिजे। आणि दुसरी विशेषत म्हणजे पोटनी सर अजूनही सकाळी 6:30 वाजता तुम्ही इंडियन एअरलाइन्सच्या ग्राउंडवर स्वतः बॅटिंग करताना बघत असता। म्हणजे एवढा डेडिकेशन एक क्रिकेटरमध्ये असला असता तो नक्कीच इंडियाला खेळला असता, पण ते पॉलिटिशियन असून एवढा कामं सांभाळून तरी पण ते क्रिकेटला प्रॅक्टिसला येतात। म्हणजे मी खरोखर तुमच्या म्हणजे सल्यूट करतो की तुम्ही एवढा टाइम काढून ते प्रॅक्टिसला येतात। आणि हे एक लेसन आहे क्रिकेटर लोकांसाठी की तुम्ही प्रॅक्टिसला कधी मिस नाही करायला पाहिजे। मी काय जास्त वेळ घेत नाही का की अण्णाला पण जायचं आहे। एकच गोष्ट सांगेन की जसं IPL सुरू झाला, जसं आम्ही 2007 मध्ये पहिल्यांदा T20 जिंकला, त्याच्यानंतर IPL घडला। IPL आता एवढा मोठा झाला आहे की एक ब्रँड म्हणजे एक डिफरंट लेवलचा ब्रँड आहे, आणि अख्खा वर्ल्डमध्ये IPL फेमस झाला। तसंच जसं आता सुप्रीमो चषक सुरुवात झाली आहे, आता 7वा वर्ष आहे। मला असं वाटतं की हा एक स्वतःचा ब्रँड तर झालाच आहे, पण हा IPLला टक्करमध्ये नक्कीच वरती जाईल।
जसा IPL सीझनसाठी आहे, सुप्रीमो टेनिस बॉलसाठी आहे, जसं यावर्षी बरेचसे आपले भारत देशामधल्या टीम्स येतात आणि हा अजूनही मोठा होईल. हेच माझी विनंती आहे. मला इकडे बोलावल्याबद्दल खूप आभारी आहोत. धन्यवाद अँड ऑल द बेस्ट फॉर सुप्रीमो चषक. धन्यवाद सर. पण सरांनी सांगता सांगता एक गोष्ट छान नमूद केली की स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटर आपल्याला मिळत नाहीयेत, पण आता सध्या ते पाहायला मिळतात. म्हणून कालचा एक इंटरव्ह्यू मला आठवतो केदार जाधवचा. तो त्या मॅन ऑफ द मॅच होता कालच्या IPL मॅचमध्ये. त्याने इंटरव्ह्यूच्या वेळेला एकच गोष्ट सांगितली, ज्या वेळेला मी वाढत होतो, क्रिकेट खेळत होतो, गल्लीतले क्रिकेट खेळत होतो, त्यावेळेला आम्हाला लेग साईडला आउट होतं. मग त्याला एकाने विचारलं, तू यॉर्कर बॉल पण कव्हरच्या दिशेने कसं काय मारू शकतो? तेव्हा त्याने सांगितलं की मी लहानपणापासून एक गोष्ट खेळतोय, चाळीतल्या मधल्या एरियामध्ये खेळतोय, जिथे लेग साईडला आउट असतं आणि उजव्या बाजूला रन्स असतात. त्यामुळे यॉर्कर बॉल काय, कोणताही बॉल आला तरी मी कव्हरच्या वरून टोलावू शकतो. तर अशा क्रिकेटर्सची आपल्याला गरज आहे. नक्कीच या सुप्रीमो चषकमधून असे क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळतील आणि घडताना पाहायला मिळतील. पण अजूनही काही इथे खेळाडू आहेत ज्यांची पारख करून सुप्रीमो चषक किंवा सुप्रीमो फाउंडेशन ज्यांच्याकडे लक्ष देते ते इथे आलेले आहेत. त्यांचं आपण यथोचित स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या सर्व खेळाडूंचं स्वागत करायचं आहे. सर्वप्रथम मी या मंचावरती आमंत्रित करेन कल्पिता सावंतला, आपण इथे यावं आणि हा यथोचित मान स्वीकार करावा.
में एक स्टेडियम बनाए, गैलरीज बनाए। और विशेष बात है यहाँ पर लाइट की व्यवस्था जो की है हमने यहाँ पर, अभी जो पहले 5-6 साल से जो लाइट थी उससे डबल लाइट लगाई और पूरा जैसा कोई कंप्लेंट नहीं कर सकता प्लेयर, और बैठने की व्यवस्था अच्छी की है। दूसरी बात है VIP या कोई सेलिब्रिटी आती है मैदान में, उनको आने जाने की बहुत दिक्कत होती थी, पब्लिक बहुत क्राउड रहता था, इसलिए उनके लिए भी हमने व्यवस्था की है, ब्रिज बना के डायरेक्ट स्टेज पे आना है। और दूसरी बात है ग्राउंड में जो पब्लिक 4 या 6 मारने के बाद में आती थी प्लेयर को मिलने के लिए, वो भी एक मुसीबत होती है। इसके लिए हम लोग पूरा ग्राउंड को बैरिकेड लगा के उसको बंद किया है, और लाइट की व्यवस्था, पब्लिक के बैठने की व्यवस्था, और ख़ास करके जो खेलने वाले लोग हैं उनको कोई तकलीफ नहीं हो, इसके लिए हम लोग उसके लिए विशेष पेवेलियन बनाए। और दूसरी बात है व्यासपीठ के ऊपर जो सेलिब्रिटी होती है उनको बैठने के लिए बहुत बड़ा व्यासपीठ हमने बनाया है। और विशेष बात है अन्ना के माध्यम से, धनराज के माध्यम से, जिस दिन फाइनल होगी 16 तारीख को, उस दिन सेलिब्रिटी अन्ना की टीम और जो अपने एक्स क्रिकेटर इंडिया की संदीप पाटिल, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, धनराज पिल्ले, इस सब एक टीम बना के आपस में एक मैच खेलेगी सेलिब्रिटी में, वो प्रमुख अपना इवेंट्स का प्रोग्राम है। मतलब मुंबई हीरोज को धोने की पूरी बंदोबस्त करके रखे हुए हैं, क्योंकि हम लोग जनरली मारते हैं इधर, मार खाने के लिए हमको बुलाया। सब दिग्गज प्लेयर्स को धनराज भाई ने जमा किया है कि अभी देखो इनको हम क्या करते हैं बोल के। तो अभी अगले साल आई थिंक टूर्नामेंट में हम लोग एक एक्टिंग का भी ये रखेंगे मैच, ऐसे कुछ करना पड़ेगा। तो ये साल तो धुल जाएंगे हम लोग, अगले साल देखेंगे। अभी डेफिनेटली स्पोर्ट्स के लिए अगर ऐसा हुआ तो एक अल्टरनेट करियर भी बनता है। जैसे पहले हम जब स्पोर्ट खेलने जाते थे तो माँ बाप हमेशा परेशान रहते थे कि यार पढ़ लिख कर कुछ बन जा, स्पोर्ट्स से क्या होगा। लेकिन आज माँ बाप देखते हैं कि बच्चे अपना अल्टरनेट करियर पढ़ाई के साथ साथ स्पोर्ट में कर सकते हैं। एंड आई थिंक इसलिए थैंक्स टू IPL हो या कबड्डी लीग हो, टेनिस लीग हो, हॉकी लीग हो, सुप्रीमो जैसे लीग हो, वह जैसे जैसे बढ़ता जाएगा आई थिंक यूथ के लिए भी एक पॉजिटिव हेल्दी एनवायरनमेंट में बड़े होने का मौका मिलता है। जो मेरे लिए सबसे बड़ी बात यह है कि ऑफ कोर्स अल्टरनेट करियर होता ही है, लेकिन हेल्थ के तरफ बच्चे जाते हैं, जो बहुत ही इंटरेस्टिंग है, क्योंकि तब जाके उनकी जिंदगी कहलाती है। लेकिन कहीं ना कहीं आप कुछ ना कुछ तो बन ही गए ना। हाँ, बहुत बढ़िया। और भले स्पोर्ट्स के माध्यम से हो, आप स्पोर्ट्स इवेंट कवर करने आए, तो कहीं ना कहीं मैं भी खेलना चाहता था क्रिकेट ही, लेकिन शायद उतना अच्छा नहीं था, लेकिन एंटरटेनमेंट की दुनिया में चला गया। हॅलो, माझा प्रश्न मी अजय देशपांडे स्पोर्ट्स नशा वेबसाईट तर्फे विचारतोय, लालचंद राजपूत सरांना आहे। राजपूत सर, आपण हल्ली क्रिकेट बघतोय, सगळं क्रिकेट जे चाललंय ते बॅट्समनला फेवरेबल चाललंय, त्यामुळे बॉलर संपत चालले। तर या तुमच्या जे या टुर्नामेंट एवढी फेमस होते तर त्या टुर्नामेंटद्वारे बॉलरसाठी काही विशेष म्हणजे काही नवीन नियम वगैरे असे काय करता आले तर माझ्या मते खूप फायदा होईल, कारण बॉलर संपत चालले। बॉलर हल्ली फास्ट बॉलर निघतच नाहीत मुंबईतनं वगैरे, पण सगळे तिकडनं येत आहेत फॉलवर नॉर्थवरनं। तर आय थिंक समथिंग शुड बी डन। प्रश्न ठीक आहे की बॅट्समॅनला खूप फेवरेबल आहे। लोक जसा मॅचला येतात बघायला की त्याला चौके आणि छक्के बघायला मजा वाटतो ना, तर थोडासा बॅट्समॅनसाठी फेवरेबल आहेत। आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही आता बघितलं मोठ्या IPL मॅचमध्ये पण बाउंड्री पण कमी केली आहे, तर नक्कीच बॉलरसाठी थोडासा डिफिकल्ट झाला आहे। पण ह्याच्यामध्ये बॉलरला पण थोडा विचार करायला पाहिजे आणि कसं स्मार्ट राहायचं। म्हणून आता तुम्ही बघितलं की बॉलर्स लोक खूप व्हेरिएशन ट्राय करतात, स्लोअर वन्स, यॉर्कर, तर हे शिकतात आहे। तर मला नाही असं वाटत की बॉलर लोक संपत आलेत। बॉलर लोक आता ॲक्च्युली खूप जास्त निघाले, जसं की मीडियम पेसेस आहेत ते हल्ली जोरात टाकत नाही आहे, पण व्हेरिएशन जास्त करतात। स्पिनर्स चांगले आलेत, आता तुम्ही बघितलं IPL मध्ये स्पिनर्स लोक जास्त डॉमिनेट करतात। तर हे एक स्मार्टनेस मी म्हणेल की बॉलर लोकांना पण थोडा स्मार्टनेस व्हायला पाहिजे की आम्ही बॅट्समॅन तर चांगले असतात तर त्याच्या आम्ही कसं त्याला आउटस्मार्ट करूया। तर हे एक बॅटल ऑफ मी तर म्हणेल की माइंड असतो, विट्स असतात की तुम्ही बॅट्समॅनचं माइंडला आउटस्मार्ट करायला पाहिजे। आणि जो बॉलर आउटस्मार्ट करतो तो बॉलर नक्कीच वरती जाऊन इंडियाला पण खेळतो। तुम्ही बघितलं की आता जेवढे बॉलर चांगले इंडियाला खेळतात ते जसे हे IPL खेळून किंवा खालच्या दर्जावर खेळून वरती आले।
ओके, थँक्यू व्हेरी मच. यासाठी गेल्या वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक आपली टीम सुप्रीमोच्या ठिकाणी आणली होती आणि सिलेक्टर ठेवले होते की टेनिसमध्ये बॉलर जे आहेत त्यांची स्पिन टाकण्याची ॲक्शन फास्टर्स हे अंडर-17 अंडर-19पर्यंत जर असेल तर त्यांना सिलेक्ट करण्यासाठी एक त्यांची टीम 5 दिवस सतत आपल्या सुप्रीमोच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये येऊन बसली होती आणि त्या लोकांनी असाच प्रयोग विराट ठिकाणी पण केला, मुलुंडच्या एक ठिकाणी केला. पण गेल्या वर्षी तरी सापडले. पण मला नक्कीच आशा आहे की सुप्रीमोसारख्या ठिकाणी जर असे सिलेक्टर्स आले आणि प्लेयरना बघितलं तर बॉलरसुद्धा त्यामुळे सिलेक्ट होऊ शकतात. एक वर्षात गेल्या वर्षी प्रथमच होते, यावर्षीसुद्धा येण्याची शक्यता आहे. म्हणून म्हणतो की टेनिस असो काही असू दे, आपल्या खेळामध्ये लक्ष दिलं तर बॉलर कुठच्या बॉलने टाकतो ह्याच्यापेक्षा त्याचा ॲक्शन काय, त्याचं स्पीड काय, त्याची बॉल फिरवण्याची ताकद काय हे सगळं तपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांना तयार करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. फोर्टी साहब, सुप्रीमो जो है वो क्रिकेट को ही बढ़ावा देगा, इसके अलावा कुछ प्लान है कबड्डी को लेकर, हॉकी को लेकर, फुटबॉल अपने संघात में ले नहीं है, ऐसे प्लान है? देखो सुप्रीमो जैसे जब स्टार्ट किया हमने आने पर और हमने उस टाइम पहले साल में हम लोग फुटबॉल रखा था, क्रिकेट, कैरम, वॉलीबॉल, फुटबॉल, कुश्ती, ये सब स्पोर्ट्स हमने किया था. लेकिन उसमें बहुत टाइम जाता है, इसके लिए हम लोग ये बरस भी बर्फ साहब हम लोग साथ में रह के जुलाई में हम लोग बारिश के सीजन में फुटबॉल के आयोजन करने लगे. उसके लिए हमारे फुटबॉल एसोसिएशन के मुंबई के अध्यक्ष अपने आदित्य जी ठाकरे हैं, उनके माध्यम से हम लोग जुलाई में वो टूर्नामेंट फुटबॉल के लिए कर रहे हैं. जैसे गणेश शेट्टी हमारे कबड्डी के यहाँ पर उपस्थित है एयर इंडिया के, उन्होंने बोला कि हम लोग कबड्डी के लिए भी आगे लाने के लिए हम लोग टूर्नामेंट ऑर्गेनाइज करेंगे. ऐसा सुप्रीमो सिर्फ क्रिकेट के लिए नहीं बढ़ावा देते. अभी जो भी बच्चे लोग यहाँ पर आए थे मेरे एरिया के, मेरे साथ में रहने वाले हैं, जैसा मैं उनको बढ़ावा देता हूँ उसी के लिए उन लोग बच्चे लोग आगे बढ़ते हैं. उनको मेरे को देख के उनको मेरे को खुश करने के, खेलने की आदत पड़ती है. इसके लिए उन लोग 5 बच्चे लोग छोटे शहर में हर स्पोर्ट्स में ऊपर आ गए. अभी अन्ना की टीम में जो भी है उनको पता है, लेकिन क्रिकेट की टीम जो है यहाँ पर हमारे लालचंद जी राजपूत हैं, संदीप पाटिल हैं, साईराज बहुतले हैं, शिव जाफर, अमित दानी, अजून बरेच क्रिकेटर जे आहेत ते सर्व याच्यामध्ये खेळणार. ऐसे नाम सुन के खुद बोल रहे कि ये लोग आएंगे नहीं तो. लेकिन मैं भी सोच रहा हूँ अभी एक्टर लोग में सचिन तेंदुलकर की खुद की फिल्म आ रही है, तो सचिन अभी एक्टर हो चुके हैं. धोनी भी फिल्म में आ चुके हैं. अजय जडेजा है, अजहरुद्दीन है. आई थिंक हम लोग भी सोच रहे हैं अभी क्या करें. तो सोच अभी मेरा दिमाग वही चल रहा है कि धनराज भाई ने ड्रिबल कर लिया और पीछे से भी बॉल ले लिया और टांग के बीच में से भी, तो देखना पड़ेगा अभी. एक टीम बची हुई थी जिन्हें हम टी शर्ट रिवील करने थे. हम जो साथ में सब मिलकर सुप्रीमो के पॉइंट ऑफ व्यू से जो प्लानिंग चल रही है, आई थिंक शायद वो है ये है कि हम देश भर में घूमते हैं फ्रॉम अ बीच के पॉइंट ऑफ व्यू से. मुंबई के जो बीचेस है इतने खूबसूरत है, वो कभी स्पोर्ट्स के पॉइंट से इस्तेमाल किया नहीं गया. तो इस बार आई थिंक हम लोग एक टूर्नामेंट डालने की कोशिश करें बीच क्रिकेट के पॉइंट ऑफ व्यू से, जहाँ मुंबई के बीचेस को हम एनहांस करेंगे और बीच की खूबसूरती लाएंगे, ताकि मुंबई भी जो जिस वजह से जाना चाहिए, वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल कोस्ट लाइन अगर देखोगे तो आप महाराष्ट्र की बीचेस है, इसलिए उसे प्रमोट करने के लिए भी हम स्पोर्ट्स के टूर्नामेंट्स करने की कोशिश करेंगे. और शायद इस बार क्रिकेट के पॉइंट ऑफ व्यू से क्रिकेट खेलेंगे जो दुनिया भर में मशहूर है. तो वो एक दिवाली के आसपास, दिवाली और दिसंबर के आसपास वो कोशिश हमारी जारी रहेगी.
क्रिकेट खेला था जब शुरुआती दौर में? आई थिंक स्कूल लेवल पे मुझे मौका मिला था रवि शास्त्री के अंडर खेलने का, मुंबई अंडर 16 के टूर्नामेंट में। और फिर ऑफ कोर्स कॉलेज लेवल पे गाय शील्ड हैरिस शील्ड लेवल पे बहुत ही पैशनेट था मैं क्रिकेट के बारे में। अगर बॉडी भी बनाई थी तो वो इसलिए क्योंकि सर विवियन रिचर्ड्स को मिलने के बाद जब उनसे मैंने पहली बार पूछा था कि आपके आर्म्स इतने बड़े हैं, आप बॉडी बिल्डिंग करते हैं क्या? बोले नहीं, मैं ज़बरदस्त छक्का मारने के चक्कर में मैंने बॉडी बनाई। तो वो मेरे जहन में रह गया था और उस वजह से मेरी बॉडी बिल्डिंग की पैशन शुरू हुई थी। लेकिन सर कई यंगस्टर जो होते हैं क्रिकेट या एक्टिंग में जाना चाहते हैं तो ग्लैमर पोर्शन उनको ज़्यादा नजर आता है इस चीज़ में, तो इसके बारे में क्या कहना चाहिए आप? देखिए, जब देश के लिए खेलेंगे तो ग्लैमर पोर्शन तो होगा ही होगा। आई थिंक देश के लिए जो खेलता उससे बड़ी अचीवमेंट कुछ है ही नहीं। फिल्मों की ग्लैमर तो मेरे हिसाब से कंपेयर ही नहीं कर सकते आप देश को रिप्रेजेंट करने के कंपैरिजन में। तो आई थिंक क्यों नहीं, अगर कोई सक्सेसफुल हो और देश के लिए वो देश का नाम रोशन कर रहा है तो वो पोर्शन में उन्हें मिलना भी चाहिए। और मुझे खुशी इस बात की है कि आज ये लीग्स के वजह से बच्चों को एक अल्टरनेट करियर मिल गया, एक पैशन मिल गया कि फिट रहो, स्पोर्टी रहो और कहीं ना कहीं आपको छोटे शहरों में भी वो टूर्नामेंट्स बनने लगे। आज आप सुप्रीमो को ही देख लीजिए, आप गाड़ी गिफ्ट में है, मोटरसाइकिल गिफ्ट में है, तो वो भी एक इंसेंटिव रहना चाहिए किसी स्पोर्ट्समैन के लिए। आज हम कंप्लेन करते हैं कि यार इसको इतना मिल रहा है, उसको उतना मिल रहा है। समय समय की बात है और जितना मिल रहा है अच्छा ही है। सर हाल ही में विनोद खन्ना की तबीयत खराब हुई थी, कुछ कहना चाहेंगे उनकी तबीयत को लेकर? देखिए, हमारे प्लेयर्स हैं उनके साथ और हमारे हीरो रहे। मैं उसी इलाके का था, मेरा बचपन गया साउथ मुंबई में नेपियन सी रोड और ग्वालियर टैंक में, और मैं घंटों खड़े रहता था विनोद जी को पास करने के लिए। एज एक्टर बनने से पहले भी मैं उन्हें एडमायर करता था। जैसे विनोद जी है, जैकी है, हमारे इलाके के हीरोज़ थे और जेन्युइन हीरोज़ थे। तो यही प्रार्थना करूँगा कि वो जल्द ठीक हो और सालों साल जिए, क्योंकि बहुत ही अच्छे इंसान भी है वो। सर, आपने जैसे खेल के मैदान के बारे में बात किया, तो उसके बारे में क्या कहेंगे? जैसे लोगों को जो यहाँ पे लोकल स्पोर्टिस्ट जो होते हैं क्रिकेट खेलने वाले, उनको जगह मिल नहीं पाती, तो उसके लिए आप क्या कहना चाहेंगे? जगह मिलती है, अगर आपको टैलेंट है तो मिलती है। इतने सारे इंस्टीट्यूशंस और क्लब्स खुले हुए हैं जहाँ बच्चों को मौका मिलता है। माँ बाप शायद वो मौका देते नहीं बच्चों को, लेकिन कहीं ना कहीं आज नहीं तो कल वैसा होगा ही होगा जहाँ स्पोर्ट्स कंपलसरी हो जाएगा हर स्कूल में फ्रॉम अ मार्क्स पॉइंट ऑफ व्यू। और मुझे तो लगता है कि स्पोर्ट्स एक सब्जेक्ट ही होना चाहिए जिसमें एक डेफिनेट परसेंटेज होनी चाहिए कि अगर आप स्पोर्ट्स में अच्छे हो तो आपको उतनी ही सहूलियतें मिलेगी और उतना ही एनकरेजमेंट मिलेगा। अक्षय को सबके लिए नेशनल अवार्ड मिला, क्या कहना चाहेंगे सर? यही प्राउड फीलिंग है, इंस्पिरेशन है अक्षय। और जैसे दंगल में देखा गया इस तरह से आपकी फिल्मों में भी कुछ ऐसा स्पॉट चाहेंगे आप? डेफिनेटली। देखिए, अभी ऐसी फिल्मों को लोगों ने संवारना शुरू किया, एक अवेयरनेस आया हुआ है और कहीं ना कहीं लोग जब फिल्में बनाते हैं तो कमर्शियल पॉइंट ऑफ व्यू से देखते हैं, इसीलिए आज बायोपिक्स बहुत ही पॉपुलर हो गए। तो जैसा डिमांड होगा वैसा लोग बनाते जाएंगे और खुशी की बात है कि ऐसा हो रहा है। नहीं, आई डोंट हैव सच काइंड ऑफ डीप पॉकेट्स। आई एम नॉट अ मल्टीनेशनल कि मैं क्रिकेट टीम खरीद पाऊँ, अपने आप को संभाल पाऊँ, वो बड़ी बात है। बट पैशनेट हूँ क्रिकेट का। मुंबई मेरी कर्म भूमि है जिसने मुझे सब कुछ दिया है, तो मैं मानता हूँ मैं 100% मुंबई का हूँ और इसलिए मैं अगर सपोर्ट करता हूँ तो सिर्फ और सिर्फ मुंबई इंडियंस को। तो जो भी मेरे मुंबई इंडियंस के टीम में रहेंगे उन्हें मैं सपोर्ट करूँगा और हमेशा सपोर्ट करूँगा। बाकी टीम्स को मैं एंजॉय करता हूँ बट माई सपोर्ट इज़ फॉर मुंबई इंडियंस। सर, आप क्या कहना चाहेंगे सुप्रीम चषक पर जो ये टेनिस क्रिकेट टूर्नामेंट होने वाला है, कब से शुरू हो रहा है, उसके बारे में कुछ बताना चाहिए? चषक 2012 का 17 का जो है 12 तारीख को शुरू होगा और 16 तारीख को उसकी फाइनल होगा। सर, जैसे सुनील शेट्टी जी का उनका आपको सपोर्ट मिल ही रहा है, और ऐसे कितने सेलिब्रिटीज हैं जिनका सपोर्ट मिलेगा? बहुत सारे सुप्रीमो के लिए सपोर्टर्स हमारे हैं। राइट साइड में हमारे धनराज पिल्ले है, लेफ्ट साइड में लालचंद राजपूत है, चंद्रकांत पंडित है, संदीप पाटिल है, दिलीप वेंकसरकर है, बॉबी देओल है, सोहेल खान है। आई मीन आई थिंक जिनको भी हम बुलाएंगे वो डेफिनेटली आएंगे बिकॉज महाराष्ट्र की है ये
मुंबई की है और बाला साहेब के नाम पे ये टूर्नामेंट रखा हुआ। आई थिंक वन ऑफ द बिगेस्ट लीडर्स दैट महाराष्ट्र हैज़ एवर सीन एंड इंडिया हैज़ एवर सीन। तो आई थिंक सभी लोग आएंगे क्योंकि वो एक इमोशन भी जुड़ा हुआ है उससे। कहीं ना कहीं सर सेलिब्रिटीज का भी क्रिकेट मैच देखने को मिलता है क्या इस क्रिकेट टूर्नामेंट में भी आप लोगों को कुछ मैच देखने के लिए मिलेगा? हाँ, 16 तारीख को हम लोग खेल रहे हैं और हम लोग इंडिया के दिग्गजों के साथ खेल रहे हैं। अभी टेंशन उनको होना चाहिए कहीं वो ना हारे, हमको तो टेंशन है नहीं, हमारे पास तो कुछ है ही नहीं, हारने के लिए ही निकले हुए हैं। तो अगर अभी लालचंद जी वही सोच रहे कि हाँ ये तो मैंने नहीं सोचा था, अगर हार गए तो क्या होगा वो। विनोद खन्ना जी की Right. No, I think one of the finest human beings you would ever meet. वो एक ऐसा इंसान जिनको कभी कॉम्प्लेक्स था ही नहीं, अपने उनकी एटीट्यूड इतनी पॉजिटिव थी कि कमाल की थी। पीक पे छोड़ के जाना, संन्यास लेना, वापस आकर वापस उसी पदवी पे उतनी बड़ी सुपरस्टार का होना, आई थिंक ब्रिलियंट। एंड हमेशा क्लोज रहा हूँ उनका, तो आई प्रे फॉर हिम एंड आई विश हिम द बेस्ट ऑफ हेल्थ। आई मीन न्यूज़ भी आया था कि ही इज़ फार मोर स्टेबल, तो गॉड बी विद हिम। थैंक यू।